निश्चयाक मध्ये पाहायचं. निश्चयाक मध्ये काय की AC आणि BD, AC आणि BD हा 4 घटकाचा निश्चयक आहे. हा 4 घटकाचा निश्चयक आहे. चार घटकाचा निश्चयक आहे. यामध्ये काय असते तर यात A आणि B तसेच C आणि D या आडव्या ओळी आहेत. त्या कशा आहेत रे? आडव्या ओळी आहेत. आडव्या ओळी आहेत. तसेच A, C आणि B, D या उभ्या ओळी आहेत. या उभ्या ओळी आहेत. जर पुढे आपण बघितलं तर या निश्चयकाचा कोटी 2 आहे. या निश्चयकाचा कोटी काय आहे? 2 आहे. या निश्चयकाची कोटी 2 आहे. कारण प्रत्येक ओळीत व स्तंभात 2 घटक आहेत. किती घटक आहेत रे? 2. किती घटक आहेत? 2 घटक आहेत. मग काय म्हणते ते? आपण जर हा निश्चयक लिहिलो तो एका संख्येसाठी लिहिला जातो. हा निश्चयक एका संख्येसाठी लिहिला जातो. मग संख्या कशा? कोणत्या संख्या? मग लिहिण्याची पद्धती काय? आपण ज्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणतो. म्हणजेच काय? AD वजा CB मध्ये. कशामध्ये लिहिला जातो? AD आणि CB मध्ये. म्हणून आपण म्हणू शकतो की जर याचं उत्तर काढलं तर AC आणि BD ही निश्चयकाची किंमत आहे. ही काय आहे निश्चयकाची? ही निश्चयकाची किंमत आहे. तर बरोबर करा. निश्चयकाची किंमत आहे. लिहा. निश्चयकाच्या किमती काढा. खाली निश्चयकाच्या किमती काढा. कोणती आहे? नंबर 1 A बरोबर
5/3/9 5/7/3/9 छेद नका टाकू 3/9. आताच आपण बघितलं की आपल्याला याला काय करायचंय, कसं करायचंय, दिलेल्या सूत्रानुसार. सूत्र कोणतं आहे, AD मायनस BC. AD मायनस BC सूत्र आहे, लक्षात राहू द्या. काय करता येईल, काय करायचं मग बघा, निश्चयकाची किंमत काढू. AD मायनस BC. ए ला कोणतं दिले रे, हे असते A B C D. ए ची किंमत किती आहे, 5. आणि आपल्याला माहिती आहे की प्रत्येक दोन संख्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असते. गुणिला D किती दिलाय, 9, वजा B दिलाय आपल्याला 3 गुणिला 7. करा 9/5 45. जाऊ दे तुमचा आपण 7 21. हा 45 मधून 21 गेले, 5तून 1 गेला, 4 राहिले, 4तून 2 गेले, 2 राहिले, 24. उत्तर किती आलं आपल्याचं, 24. दुसरं आहे n बरोबर पहा काय दिलेलं आहे, -8 वजा 3 नंतर 2 आणि 4. सूत्र तेच राहणार, AD मायनस BC. CB पण घ्या, काय फरक पडत नाही. करा ए दिलंय आपल्याला -7, गुणाकारामध्ये B दिले 4, वजा B दिले -3 आणि C दिले 2. काय होईल, प्लस मायनस शिकवलंय मी, काय होईल सांगा, प्लस मायनस शिकवलंय ना, काय होईल चेक करा. 8 चौक 32, इथे येईल -32. मायनस जशा तसा ठेवा, 3 दुने 6 -6. हा आता हा मायनस मायनस काय होईल, प्लस. म्हणजेच आपल्याला इथं करायचं 32 प्लस 6 बरोबर. प्लस मायनस मायनस 32 मधून 6 गेले, 32 मधून 6 गेले 26. पण कोणते 26, मोठ्या संख्येचं चिन्ह -26. या लिहा. तीन नंबरचं गणित आहे आपलं. B बरोबर (2√3) आणि B दिलेले 9, C दिलेले आहे आपल्याला 2 आणि D दिले 3√3 बरोबर AD मायनस BC. काय करायचं, बदलायचं का आपल्याला, नाही. सरळ जशा किमतीत आपल्या सूत्राप्रमाणे दिलेल्या ए ची किंमत किती दिलेली आहे, 2√3 गुणिला 3√3 वजा B ची किंमत दिलेली आहे 9 आणि C ची किंमत दिलेली आहे 2. काय होईल, आता रूटची संख्या सारखी आहे. रूटची संख्या काय रे, सारखी आहे. काय होईल, रूट न रूट कटर, 3 दोन्ही 6, 6 गुणिला 3 वजा 3. रूटची संख्या सारखी आहे, एकदाच घेतली, रूट काढला. काय होईल, 9 दुने 18. याचं काय होतंय, sin 18 वजा 18 बरोबर 0. समजलं. सगळ्यात अगोदर तर आपल्याला प्लस मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस मायनस
ह्या 4 घटकावर आधारित ते समजलं पाहिजे कोणती संख्या प्लस मायनस करायची आणि कोणती संख्या मायनस प्लस करायची किंवा मायनस मायनस आल्यावर काय होते. पहिल्या मागच्या गणितात बघितलं की सर्व याला मायनस आलेलं होतं, पण ही संख्या मायनस घेतल्यामुळे आपण याची बेरीज केलेली आहे. कधी कधी आपल्याला इकडची सुद्धा बेरीज करावी लागते. घ्या निश्चयांक व्यवस्थित समजून लिहा रे. निश्चयकाची पद्धत समजली का आता. कधी येऊ द्या त्याचं दोन सूत्र, एक सूत्र आहे, सूत्र कोणतं आहे आपलं हे लक्षात ठेवायचं, एडी मायनस बीसी. बाकीचं तुम्ही काढू शकता, काही प्रॉब्लेम नाही. क्लिअर.